सर्वांना नमस्कार। आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपले आयुक्त तथा प्रशासक माननीय श्रीकांत सर यांच्या संकल्पनेतून आपल्याला 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या दरम्यान एक स्वच्छता महाअभियान राबवायचे आहे। तर या स्वच्छता महाअभियानाच्या पार्श्वभूमी अशी होती की मागील महिन्यात माननीय आयुक्त सरांनी एक टीम इंदोर येथे पाठवली होती। इंदोर हे कन्सिक्युटिव्ह मागील 6 वर्ष भारतामधलं स्वच्छ शहर म्हणून क्लीनेस्ट सिटी ऑफ द नेशन असं त्याला गौरवलं जातं। तशा प्रकारची स्वच्छता आपल्या संभाजीनगरमध्ये का होऊ शकत नाही, नेमका फरक काय आहे? तर बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या। आमची घनकचरा व्यवस्थापनाची टीम या ठिकाणी 3 दिवस मुक्कामी होती। विविध परिसर, इंदोरचे सगळे रस्ते, इंदोरचे सगळे बाकीचे प्लांट्स आणि त्यांचे ICCC त्यांचा अभ्यास करता एक गोष्ट लक्षात आली की इंदोरमध्ये जो नागरिकांचा व्यापक प्रमाणात सहभाग आहे जनतेचा, तेवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याकडे नाही। तर त्यासाठी आपल्याला थोडी अवेअरनेस करणं गरजेचं आहे, जागृती करणं गरजेचं आहे। समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये आपण जाऊन आपल्याला या स्वच्छता अभियानाचं महत्त्व समजावून सांगणे आणि नागरिकांचा सहभाग आपल्या या स्वच्छता मोहिमेला घेणे हे आवश्यक आहे। आता आपल्या या 15 दिवसाच्या मोहिमेमध्ये आपले 3 अजेंडा असणार आहेत। एक शहर स्वच्छ करणे, शहर सुंदर करणे आणि शहर हरित करणे। या तिन्ही टप्प्यावर आपलं काम या 15 दिवसामध्ये त्याची पूर्वतयारी महापालिका प्रशासनाने केलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला जे प्रमुख बाबी यात महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये पहिली आहे की याला आपला व्यापक सहभाग आपल्याला घ्यायचा आहे। शहरातील सगळी शाळा, सगळी कॉलेजेस, NCC NSS विद्यार्थी असतील, शहरातील विविध प्रकारच्या ज्या संघटना आहेत, उदाहरणार्थ व्यापारी संघटना आहे, औद्योगिक संघटना आहे, विविध प्रकारचे हॉटेल असोसिएशन आहे, ॲटो रिक्षा चालक युनियन आहे, अशा जवळपास सगळ्या संघटना आणि आपल्याकडं G20मध्ये ज्यांनी व्यापक प्रमाणात काम केलं ते ग्रुप ऑफ असोसिएशन्स की ज्यामध्ये 29 विविध प्रकारच्या संघटना सहभागी होत्या, त्या देखील आता आपल्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत सर्व स्तरातून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे। विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे संस्कार या निमित्तानं आपल्याला करायचे आहेत। आता यामध्ये आपण नेमकं काय करणार आहोत? यामध्ये महापालिकेने माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने काही गाईडलाईन्स तयार केल्या आहेत। यामध्ये प्रथम याच्यात ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन सगळ्या स्तरातलं असावं यासाठी प्रयत्न केले आहेत। यामध्ये विविध प्रकारचे NGOज ज्या पर्यावरणावर काम करतात त्या मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। दुसरी गोष्ट, सगळे शाळा महाविद्यालये सहभागी आहेत। इव्हन महापालिकेच्या 57 शाळांच्या मुख्याध्यापकांची विशेष बैठक काल घेण्यात आली, त्यात देखील शाळांच्या सहभागाबद्दल माननीय आयुक्त सरांनी निर्देश दिले आहेत। याशिवाय विविध प्रकारचे म्हणजे जे कचरा करणारे घटक आहेत, उदाहरण हॉटेलियर असतील, हॉटेल असोसिएशनला देखील आम्ही जागृतीसाठी यामध्ये घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक चित्र दिसतं की शहरामध्ये जिथं GVPs असतात म्हणजे गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्स, कचऱ्याचे ढीग दिसतात, ते संपूर्ण हे ढीग आता ह्याचं इरॅडिकेशन करायचं आहे, निर्मूलन करायचं आहे आणि त्याचं ब्युटिफिकेशन आपल्याला करायचं आहे। हा या 15 दिवसातला एक महत्त्वाचा अजेंडा आहे। म्हणजे शहरामध्ये जे विविध प्रकारचे GVP दिसतात ज्यामुळे शहर विद्रूप दिसतं आणि बाहेरचे जे पर्यटक असतात किंवा बाहेरील नागरिक त्यांना शहराबद्दलचं एक इम्प्रेशन जे मनात तयार होतं, तर तशा प्रकारे हे GVP नष्ट झाले तर शहर स्वच्छतेला फार मोठा हातभार लागेल। याशिवाय महापालिकेच्या घंटागाड्याचा आम्ही ॲनालिसिस या काळात करणार आहोत। जिथं घंटागाड्या कमी आहेत तिथं घंटागाड्या वाढविण्यावर भर आहे आणि तो कचरा कसा सॅग्रिगेट करायचा याचं मार्गदर्शन या निमित्त करणार आहोत। याशिवाय आता कचऱ्याच्या घटना खूप दिसतात की कचरा जाळला जातो किंवा कचरा रस्त्यावर टाकला जातो, तर असे काही 100 पॉईंट्स आम्ही आयडेंटिफाय केलेत की ज्यावर थोडं सर्वायलन्स ठेवून आपण त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई आपण या ठिकाणी करणार आहोत। याशिवाय जे मोकळे भाग आहेत महापालिकेचे, आपण मागे पाहिले असेल की शहागंजचं बसस्थानक 18 वर्षापासून ॲबेंडंट ती इमारत होती, तो परिसर होता आणि कचऱ्याचा मोठा ढीग बनला होता। तर या ठिकाणी आपण हे पूर्ण निर्मूलन केलं आहे आणि त्या ST महामंडळाला आपण ते पत्र्याचं शेड तिथं पत्र्याचं म्हणजे पूर्ण कव्हरिंग करण्यासाठी भाग पाडलं। तर अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाया जिथं मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी माननीय आयुक्त सरांच्या सूचनेनुसार आपण करणार आहोत। उड्डाण पुलाखालील परिसरामध्ये सुशोभीकरण करायचं आहे आणि तिथं कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी आपले गार्ड्स आपल्याला ठेवायचे आहेत। याशिवाय या दरम्यान आपल्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा ज्या की स्वच्छतेशी संबंधित आहेत त्या आपण आयोजित करीत आहोत। यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, पथनाट्य आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल आणि विद्यार्थ्यांना आपण या मोहिमेमध्ये
या प्रकारे सहभागी करून घेणार आहोत। याशिवाय काही ठिकाणी प्रभात फेऱ्या निघतील 15 दिवसात, की विद्यार्थी जनजागरण करतील। याशिवाय शहरातील हॉकर्स देखील आपले फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे, त्यांना देखील या ठिकाणी स्वच्छता मोहिमेमध्ये आपल्याला सहभागी करून घ्यायचं आहे। याशिवाय महिला मंडळ असतील, महिलांचे बचत गट असतील, सखी मंच, लायन्स क्लब, रोटरी क्लब हे देखील सेवाभावी संस्था या आपल्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत। यामध्ये आता आपल्याला जे 15 दिवस काम करायचं आहे, माननीय आयुक्त सरांनी आवाहन केल्याप्रमाणे 1 तास शहरासाठी आपल्याला द्यायचा आहे। यामध्ये प्रमुख रस्ते जे आहेत त्याची स्वच्छता करायची आहे, प्रमुख दुभाजके जे डिवायडर त्याच्यालगत माती, गाजर, गवत, झुडपे आपल्याला काढून टाकायचे, स्वच्छ करायचं आहे। ज्या काही कार्यक्षेत्रातील सार्वजनिक इमारती आहेत त्या इमारती तिथे थुंकलेला जो भाग असेल तो स्वच्छ करायचा आहे। आपले शहर हे ऐतिहासिक शहर आहे, या ऐतिहासिक शहरांची जी काही ऐतिहासिक स्थळं आहेत, उदाहरणार्थ दरवाजे असतील, महापुरुषांचे पुतळे असतील, त्याची आपल्याला स्वच्छता करायची आहे। आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्य उद्याने, विमानतळ परिसर, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विविध प्रकारचे रिक्षा स्थानके यांची आपल्याला विशेष स्वच्छता करायची आहे, की जी नेहमी आपल्याला स्वच्छतेविषयी या भागामध्ये विशेष तक्रारी येतात, तर त्या तक्रारी आपल्याला या निमित्ताने निर्मूलन करायचं आहे। याशिवाय धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता मोहीम म्हणजे आपण 15 दिवसामधला 1 दिवस धार्मिक स्थळासाठी दिलेला आहे, की जेवढे काही धार्मिक स्थळं असतील, मंदिरे असतील, बौद्ध विहारे असतील, चर्च असेल, मस्जिद असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला वाले नहीं है। एक तो टॉप में जाने का हमारा कोशिश रहेगी और कोशिश करेंगे जरूर सभी नागरिक, कारण हा एक माणसाचा फक्त महापालिकेच्या माध्यमातून होणारे हा काम नव्हे। आता आम्ही पेनाल्टीसुद्धा वाढवलेल्या आहेत, ठिकठिकाणी पेनाल्टीज करतो, परंतु पेनाल्टीज करून हा चालणार नाही आहे। पेनाल्टीज एक गोष्टी असलं पाहिजे, हेवी पेनाल्टीज, दररोज पेनाल्टीच्या रक्कम तुम्ही ऐकलं, दररोज लागलं तर या एवढा पेनाल्टी झाला, एक पेनाल्टी कॉर्नरच ठेवू शकतो। टुडेज पेनाल्टीज कितने हो गए की आज दररोज लाख रुपये 2-2 लाख रुपये पेनाल्टी लावतो, कारण आता बाहेर कचरा ढेरी ठेवला किंवा बांधकामाचे साहित्य जरी बाहेर ठेवला, आमच्या कंत्राटदाराने जरी ठेवलं तरी त्याच्या विरुद्ध कारवाई आपण करतोच आहे। सो पेनाल्टीसोबत जनजागृती, आणि या शहरामध्ये जवळपास 3 लाखहून अधिक घरं आहेत, प्रॉपर्टीज आहे, त्यांनी 3 लाख प्रॉपर्टीज तरी मी जडवय करत नाही, परंतु 3 लाख घरांमध्ये साफसफाई त्यांच्या स्वतःच्या घरच्या लोक साफसफाई ठेवतात। मग नागरिक स्वतःचं घर समजणारे नागरिक, स्वतःचं शहर जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आम्ही हा यशस्वी होणार नाही। कारण आंतरराष्ट्रीय पर्यटक, देशातलं पर्यटक, महाराष्ट्रातील पर्यटक प्रत्येक, कारण हिंदू, मुस्लिम, बुद्ध, जैन या सर्व धर्माचा वारसत्व असलेला हा शहर आहे। कारण कित्येक वर्षाची अजंता, एल्लोरा, आणि एल्लोरामध्ये जैनचं पण टेम्पल्स आहे, आणि या ठिकाणी बीबी का मकबरा, सिटी ऑफ गेट्स, या सर्व म्हटलं जाणारं हा शहरामध्ये, की मग लोक येतात, त्यासोबतच स्वच्छ म्हणून जर दाखवलं, स्वच्छ म्हणून जर आपण वागलो, कारण फक्त मेन रोड साफसफाई करून चालणार नाही आहे। हा काही जो क्रिटिकल पॉईंट्स आहेत ते आपण काम करतो, डिजिटल टेक्नॉलॉजी वापरतो आहे, स्मार्ट सिटीच्या टेक्नॉलॉजी ऑलरेडी जे डेव्हलप झालेली आहेत त्याचा सुसंगत त्याला प्लॅटफॉर्म म्हणून कसे वापरायचे आहेत, द बेस्ट पॉईंट्स इन इंदोर जे आहेत ते इथं आपल्याला डेव्हलप करायचे। मी वर्षभरापासून आपल्याला सांगतो की हळूहळू एक एक काम आपण पुढे सरकतो। माझ्या स्वच्छता साथी ॲपमुळे आता लोकांना त्यांच्या घंटागाडी किती आहे, कुठे आहे, किती जवळ आलेला आहे, त्यांना नोटिफिकेशन स्वरूपात लोकांना मिळतो। हा एकमेव शहर आहे, तुम्ही कदाचित दुसऱ्या शहरामध्ये विचारा, घंटागाडी आहे कुठे, नागरिकांना कसे कळतं, एक गाणे वाजल्यावरच कळणारे बरेच महापालिका शहर आहेत, परंतु हा शहरामध्ये नागरिकांच्या हातात आम्ही ताकद दिलं। घंटागाडी तुम्ही स्वतः तुमच्या स्मार्ट मोबाईलमधून बघा, नाही आला ते तुम्ही ज्यावेळेला तक्रारी करता, बरेच लोक मला मेसेज करतात घंटागाडी येत नाही, आले नाही, तो त्यांनी पुरावासकट जर 3 दिवसाची त्याला कळते की घंटागाडी आली की नाही आली, 3 महिन्यापर्यंत त्यांना डाटा दिसू शकतात त्या ॲपमुळे। तो कारण शेवटी टेक्नॉलॉजिकल सोल्युशन, फिजिकल सोल्युशन्स आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सोशल, म्हणजे ज्यावेळेला सर्व नागरिक
या शहरातील किमान 2 ते 3% जरी, कारण घाण करणारे भरपूर आहे. देवांनी तरी दोन्ही पद्धतीचा माणूस बनवले, एक घाण करणारे आणि एक साफ करणारे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे हा 1000तला एक आहे का आपण, किंवा 10,000तला एक आहे का, किंवा 1,00,000तील एक आहे का? कारण हा शहराची 17 लाख लोकसंख्या आहे. 3,000 कर्मचारींनी मी शहर साफ करणे कठीण आहे. आणि त्याला जोपर्यंत नागरिक आणि समाज सेवा म्हणून झडपणारे ते लोकांनी जर एकत्रित आलं, नक्कीच हा शहर 1 नंबरमध्ये यायला काही वेळ लागणार नाही असे आम्हाला वाटतं. रेड्डी कंपनी कुठं कमी पडते म्हणून आपण हे सुरू करतो तेव्हा नाही रेड्डी कंपनीचं नेमकं कसं? रेड्डी कंपनीच्या कमी पडतं हा गोष्टीचा विचार नाही आहे. ज्यावेळेला सर्व नागरिकांनी आता एक जो पुडी आहे आता कुठे कोपऱ्यामध्ये टाकून दिली, किंवा काय स्टेडियम्स आहे काय कोपऱ्यामध्ये घाण करून ठेवली, हे या आता रेड्डी कंपनी कमी पडतं की नाही पडतं आत्तापर्यंत आम्हालाच कळायचे. आता नागरिकांना पण कळायला लागली की घंटागाडी आली की नाही आली. बरेच ठिकाणी नाही येण्याचं वेगळं कारण असू शकतो. ज्या ठिकाणी आमचा रस्ता किंवा पाणीच्या लाईन टाकल्यामुळे त्या ठिकाणी अडवणूक होत असेल. परंतु मोस्ट इम्पॉर्टंटली की ज्या ठिकाणी घंटागाडी जातच नाही किंवा जाऊ शकत नाही किंवा आतापर्यंत गेलेलीच नाही, तो आम्हाला आता आयडेंटिफाय व्हायला लागला. आणि आता ह्या गोष्टीचा आतापर्यंत मोजमाप करणारे कोणते? साफसफाई सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट आणि रेड्डी कंपनी. अभी हमने थर्ड पार्टी रखा है. ये घंटा गाड़ी इधर जा रही है की नहीं जा रही है. स्मार्ट सिटीमध्ये 10 लोक एक एजन्सीला आम्ही दिलं आणि त्या एजन्सीने त्या घंटा गाडी तिकडे गेली नाही. मग ते रेड्डी कंपनीच्या पेनल्टीज, हेवी पेनल्टीज, फर्स्ट सेकंड थर्ड अशा पद्धतीच्या पेनल्टीज आम्ही ठरवतो आणि त्या माध्यमातून आपण वसुली करतो. जोपर्यंत चपराक बसणार नाही तोपर्यंत ते पण सरळ होणार नाही. दुसरा एक मुद्दा आहे, संघटना किती सामील? याच्यामध्ये अधिकृत 29 संघटना आहेत आणि याशिवाय आम्ही निमंत्रित केलेल्या 7 NGOज आहेत. त्या संघटनांचा डायरेक्ट सहभाग आपल्यामध्ये आहे आणि साधारणतः एक 25-30 हजाराचा तरी लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहोत तसं नियोजन झालेलं आहे. त्यात विविध प्रकारचे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, अनेक सेवाभावी संघटना आहेत. याशिवाय अनेक काही आध्यात्मिक धार्मिक संघटना आहेत, जसं स्वाध्याय परिवार आहे, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. अण्णासाहेब मोरे प्रतिष्ठान त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. आणि प्रामुख्याने हे संघटना वगैरे हे तरी सहभागी तरी आहेतच. प्रामुख्याने आपल्याला एज्युकेशनमध्ये मॉरल्स, व्हॅल्यूज, एथिक्स हा ॲडल्ट पॉप्युलेशनमध्ये अनफॉर्च्युनेटली तेवढी नाही आहे. ॲडल्ट पॉप्युलेशन म्हणजे आज तुम्ही मी आहे. परंतु शहरामध्ये आज साफसफाई काम करण्यासाठी जवळपास 2,956 कर्मचारी एवढा कार्यरत आहे. परंतु घाण करणारे 17 लाख लोक आहेत. म्हणजे 17 लाख लोकसंख्येला साफ करण्याची जिम्मेदारी या 3,000 कर्मचारीवर. परंतु आपला अशी इच्छा आहे की जसं शाळामध्ये तुम्ही सायन्स शिकवता, सोशल स्टडीज शिकवतात, इंग्लिश, मराठी हे विविध सब्जेक्ट तरी शिकवतात. आमच्या जे धारणा आहे आणि सर्व हेडमास्टर सर्व प्रिन्सिपल्सला आम्ही हा सूचित केलं की तुमच्या शाळेतलं 200 मीटर परिगस्त 1 तास तुम्ही श्रमदान, या श्रमदानातून मुलांना एक स्वच्छता आणि श्रमदानातून तुमचं मन स्वच्छ. आणि एकाने जर साफसफाई करायला उतरलं तर त्याला लोक म्हणेल हे कचरेवाला आहे. परंतु 100 लोक एकत्रित त्यावेळेला साफसफाई करत असेल, एक सामाजिक भावना असेल आणि त्यासोबत त्या परिसर स्वच्छ ठेवण्याचं. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आता नेहमीचं काम तरी आहेच महापालिकेचं की रस्तेचा, परंतु काही गोष्टी अशी असतात ते त्याला विशेष हँडपिक करावं लागतं. आमचे जे कर्मचारी आहेत झाडू हे वगैरे घेऊन काम करतात. काही गोष्टी हँडपिकिंग करायची, जसं डिवायडरमध्ये उभं राहून काही लोकांनी सिगरेट फेकून दिली किंवा त्याचा गुटखाच्या पुडी टाकून दिली वगैरे, चॉकलेटच्या पुड्या टाकून दिली असे. मग मंदिरच्या आसपास परिसर असेल, धार्मिक स्थळ म्हणजे बेसिकली ते मस्जिद असेल, बौद्ध विहार असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गार्डन्स, ग्राउंड्स
ह्याकडे विशेष ज्यावेळेला त्या भागातील नागरिकांनी सहभागी नोंदवून घेणे आणि प्रत्येक 1 तास श्रमदान असे आपण हे मोहीम आपण लाभ हे करतो आहे. फक्त 1च तास आपण करा, नाहीतरी काय 1 दिवस झाडू पकडतो आणि मग 4 तास हे सेल्फीसाठी होऊन जातं. तसं न करता मी प्रत्येक सॅनिटरी इन्स्पेक्टरना हा सूचित केलं की तुमच्या एरियामध्ये पब्लिक स्पेसेस काय आहेत. फॉर एक्झाम्पल ह्या सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्या भागातलं सरकारी कचेरी किती आहे आणि तसेच हॉस्पिटल्स किती आहे, डिवायडर किती आहे, ओपन स्पेसेस किती आहे, गार्डन्स किती आहे, ग्राउंड किती आहे आणि तसेच सरकारी कार्यालय किती आहेत, या सर्व मग प्रत्येक दिवस त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल स्मार्ट सिटीमध्ये या ऑफिस आहे, या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी घेऊन या 15 दिवसातलं मोहीम तुमच्या कार्यालय आणि त्यासोबतच तुमच्या कार्यालयामध्ये साफसफाई करून काम उरलं तर बाहेर येऊन 1 तास श्रमदान करणे हा आपण स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने त्याचा समारोपीय कार्यक्रम असणार आहे. आणि बेसिकली इट इज़ अ सेंस ऑफ ओनरशिप जे सिटीजनला आपल्याला महसूस करके देना है, इसलिए हम ये मुहिम ले रहे हैं. और ये पहली बार 15 दिन सभी नागरिकों को लेके एक मोहीम चलाएंगे आणि या मोहिमेतून काय प्लस पॉईंट्स मायनस पॉईंट्स काय असणार आणि त्याच्यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी एक जरी 15 दिवस असेल किंवा एखादा आठवडा असेल अशा पद्धतीने जर केलं नक्कीच माझ्या 3000 कर्मचारीवर होणारे ताण थोडेफार तरी कमी होईल असे ह्या उद्देशाने आपण हे करतोय. आणि एकंदरीत स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपल्या शहराचा क्रमांक हळूहळू पुढे सरकते. त्या हळूहळू पुढे सरकण्याच्या फास्ट सरकण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाची आहे. एक बायोमायनिंग त्याचा येत्या 7-15 दिवसामध्ये आम्ही अंतिम करणार आहे. दुसरा गार्डन वेस्ट, त्या गार्डन वेस्टच्या मॅनेजमेंट जे आहे आता कांचनवाडीमध्ये केलं, परंतु प्रत्येक गार्डन वेस्टच्या गार्डनमध्ये NGOच्या सहकार्याने ज्या NGOज पुढे येत असेल की त्या ठिकाणच्या त्या एरियाचं ॲटलिस्ट गार्डन वेस्टच्या तरी त्या ठिकाणी कुजून ते खत निर्मिती करणे हा गरजेचा आहे. त्या गोष्टीही आम्ही करतो आहे. तिसरा CND वेस्टच्या सुद्धा शासनाला आपण प्रस्ताव पाठवला स्वच्छ भारत अभियानाचा, ते सुद्धा लवकरच मंजुरी होईल असे आमच्या अपेक्षा आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली लँडफिल साईट्स हे ज्या पडून आहे लेगसी वेस्ट जे बायो मायनिंग त्याला करून त्याला विल्हेवाट लावायची आहे, त्या गोष्टी आपण जर केला आणि हा शहर नक्कीच वाढणार आहेत, शहराचा क्रमांक नक्कीच वाढणार आहेत. आणि आमच्या म्हणणं आहे की आज इंदोरमध्ये असेल की इंदोरमध्ये असे बघण्यासारखं काही वेगळं नाही आहे, परंतु आपल्याकडे बघायला भरपूर आहे, दाखवायला भरपूर आहे, परंतु त्यासोबतच स्वच्छ नसल्यामुळे आज कोणी इंदोरच्या पाहुणे किंवा इंदोरचा मुलगा मुलगी असेल ते आपण एक मनामध्ये अरे तुम्ही स्वच्छ शहराचा नागरिक आहे का, स्वच्छ शहराचा आहे का. तसेच आमचा उद्देश आहे की संभाजीनगरचा नागरिक म्हटल्यावर की येत्या काळामध्ये अरे तुम उस स्वच्छ सिटी के हो क्या, हे उद्देशाने आपण हा अभियान यापूर्वी भरपूर सुरू केलेले आहेत. आपले फार एवढा घाण पण आहे असे मी म्हणत नाही, फार चांगला आहे असे पण म्हणत नाही, परंतु मध्ये राहून आम्हाला ते घेतले बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करायचे, तर त्याचं पूर्वतयारी म्हणून आपण ही स्वच्छ आणि सफाई इथं करायची आहे. हे सगळे GVP जे आहेत ते निष्कासित करून आपल्याला सौंदर्यीकरण करायचं आहे. अंतर्गत रस्ते देखील आपल्याला साफ करायचे आहेत आणि याच दरम्यान सिंगल यूज प्लास्टिक असेल त्याची आपल्याला जागृती करायची आहे. आपल्याला माहीत आहे की माननीय आयुक्त सरांनी पदभार घेतल्यापासून साधारणतः आपल्याकडं एक 20 टन प्लस हे प्लास्टिक गोळा झालेलं आहे, तर त्याची देखील आपल्याला आपल्या गोडाऊनमध्ये आहे त्याची देखील आपण योग्य विल्हेवाट याच दरम्यान करणार आहोत. याशिवाय जिथं जिथं रंगरंगोटीकरण शक्य आहे, सुशोभीकरण शक्य आहे, आकर्षक सौंदर्यीकरण करणं, बोधवाक्य लिहिणं, ही देखील कामं आपण याच दरम्यान करणार आहोत. विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाची जनजागृती आपल्याला करायची आहे. कारण स्वच्छ भारत मिशनचे जे काही निकष आहेत त्या निकषाचं तंतोतंत पालन करून आपल्याला छत्रपती संभाजीनगर शहर हे इंदोरप्रमाणे प्रथम क्रमांकाचं शहर होईल
यासाठी दक्ष राहायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वतोपरी काळजी घ्यायची आहे आणि यासाठी स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणाऱ्या कार्यशाळा आपल्याला आयोजित करायच्या आहेत. कॉर्नर मिटिंग्स घ्यायच्या आहेत. जिथं जिथं नागरिकांचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आपल्याला मिळेल त्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण देणार आहोत. तर हे एक साधारण हा रोडमॅप आपण तयार केलेला आहे. याशिवाय आपलं एक ॲप आहे माझा स्वच्छता साथी. तर त्याची आता आज घडीला 22,000ची डाउनलोडिंग आहे. 22,000 व्यक्ती किंवा 22,000 कुटुंबापर्यंत आपला ॲप पोहोचला आहे. तर या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला ते कमीत कमी 50,000ची डाउनलोडिंग आपल्याला करायची आहे. याशिवाय ग्रीन वेस्ट प्रकल्पाचं आपण काम चालू झालेलं आहे. तो लोकार्पण सोहळा 15 ऑगस्टला शक्य नाही, मात्र तो 17 सप्टेंबरपर्यंत घ्यायचा आहे. त्यासाठी जो वेग देणं आवश्यक आहे ते काम आपण या पंधरवड्यात करणार आहोत. याशिवाय आपले सर्व घनकचरा प्रक्रिया केंद्र आहेत, ट्रान्सपोर्टेशन आहेत, MRF सेंटर आहेत, हे देखील पूर्ण क्षमतेने चालतील का, चालले पाहिजेत यासाठी आपण याचं परीक्षण करणार आहोत. या ठिकाणी आपण वृक्षारोपण देखील फार मोठ्या प्रमाणात केलं आहे. जेवढे आपले घनकचरा प्रक्रिया केंद्र आहेत तिन्ही प्लांटवर, पडेगाव असेल, चिकलठाणा असेल, हर्सूल, आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं आहे, जेणेकरून त्याची दुर्गंधी बाहेर जाणार नाही आणि एक संरक्षक भिंत झाडांची या प्रकल्पाभोवती तयार होईल. याशिवाय या मोहिमेमध्ये व्यापारी, धर्मगुरू, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांचा सहभाग आपण घेणार आहोत. स्वच्छ वाटची स्पर्धा असेल, यामध्ये अवैध बॅनर, पोस्टर काढणे, सर्व प्रकारची स्वच्छता मेंटेन करणे आणि गार्बेज कलेक्शन ऑन डिमांड, म्हणजे एखाद्या नागरिकाला कुठं कचरा दिसला तर माझा स्वच्छता साथी ॲपवर त्यानं जर तक्रार नोंदवली तर तात्काळ त्याची दखल घेऊन आपल्याला त्या ठिकाणचा कचरा हा उचलला जाईल. याशिवाय माझा स्वच्छता साथी ॲपच्या संदर्भात प्रचाराचे काही व्हिडिओ आपण तयार करत आहोत, त्याचंही लोकार्पण याच काळात आपल्याला करायचं आहे. याशिवाय सॅनिटेशन पेट्रोलिंग व्हॅन आपल्याकडं या काळात कार्य करेल, की जिथं जिथं काही ऑन डिमांड असेल किंवा जिथं निदर्शनात येईल त्या ठिकाणी तात्काळ ती सफाई केली जाईल आणि संपूर्ण अशा प्रकारची सर्वंकष स्वच्छता आपल्याला या काळात साध्य करायची आहे. 15 दिवस फक्त हे साध्य करण्याचे आहेत. पुढील काळामध्ये ही स्वच्छता अशीच मेंटेन राहील आणि स्वच्छ भारत सर्वेक्षणपर्यंत आपलं छत्रपती संभाजीनगर शहर हे खरोखर सुंदर राहील याची खातरजमा आपल्याला या अभियानाच्या अनुषंगानं करायची आहे. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.